नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थोडंफार माझं डेली रुटीन त्याचबरोबर काही होम ऑर्गनायझेशन टिप्स शेअर करणार आहे. तर आज व्हिडिओची सुरुवात सकाळपासूनच केलेली आहे, कारण नियाच्या टिफिनची घाई नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली आंघोळ करूनच व्हिडिओला सुरुवात केली. तर आज मस्त अशा शेवग्याच्या भाजीचा बेत होता. बघा ग्रेव्हीला किती छान तर्री आलेली आहे, पण मी यामध्ये खूप कमी मसाले घातलेले आहे. तसं तर ही भाजी मला खूप जास्त मसालेदार आवडते, पण आमच्याकडे नियाही आवडीने ही भाजी खाते. त्याचबरोबर माझ्या सासऱ्यांनाही जास्त मसाले जमत नाही. त्यामुळे खूप जास्त तिखट किंवा मसालेदार भाजी बनवली तर कोणीच खाणार नाही. त्यामुळे मी काय करते की नेहमी टमाटर, कांदा त्याचबरोबर लसूण मस्त असं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते, मीन्स भाजून घेते आणि त्यानंतर मिक्सरला लावताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत असते आणि नंतर मस्त हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित तर्री सुटतपर्यंत भाजून घेते. आणि काश्मीरी लाल मिर्च घातली की भाजीला नेहमी चांगला कलर येतो. त्यामुळे तुम्हाला कदाचित ही भाजी मसालेदार दिसत असेल, पण खाल्ल्यावर अजिबात मसालेदार नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा मी ही भाजी ट्राय केली होती तेव्हा ग्रेव्हीमध्ये शेंगा शिजायला टाकल्या होत्या, पण मी एका यूट्यूब व्हिडिओमधूनच बघितलं की शेंगा पहिले हळद आणि मीठ टाकून बॉईल करून घ्यायच्या आणि त्यानंतर जर भाजी शिजवली तर लवकरही शिजते आणि त्यातलं जे पाणी आहे ते फेकायचं नाही, ग्रेव्हीमध्येच घालायचं, म्हणजे पाणीही वाया जाणार नाही. चला तर आता माझा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे. सगळं काही क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि हे एक पार्सल रिसीव झालं होतं. तर विचार केला की ही आयडिया देखील तुमच्यासोबत शेअर करावी. बरेच जणांना फ्रीज डेकोरेट करायला आवडतं ना, तर तुम्ही अशा प्रकारे मॅग्नेट्सनी फ्रीज डेकोरेट करू शकता. जरी तुम्हाला हे दिसायला फोटोज दिसत असेल ना, तरी हे मॅग्नेटिक फोटोज आहे. झूम इनवरून आम्ही एडिट करून मागवले आहे. जसं आमचं पहिलेपासून ठरलेलं आहे की आपल्या ॲनिव्हर्सरीचा एक फोटो त्याचबरोबर नियाच्या बड्डेचा एक फोटो आम्ही दरवर्षी मागवत असतो. आणि बघा फ्रीज दिसायलाही छान दिसतात आणि आपल्या मेमरीज देखील राहून जातात. बरेचदा आपल्या मोबाईलमधले फोटो डिलीट होतात, नाहीतर मग मोबाईल चेंज केला की ते लॅपटॉपमध्ये वगैरे ट्रान्सफर करावे लागतात. पण असे जर फोटो आपल्यासमोर दिसत राहिले की आपल्या जुन्या आठवणी देखील जाग्या होतात. पण फ्रीज देखील दिसायला छान दिसतो. तर इकडे एका साईडला आम्ही नियाच्या बड्डेची मॅग्नेट्स रेडी केलेले आहे आणि एका साईडला आमच्या ॲनिव्हर्सरीचे मॅग्नेट्स स्टिक केलेले आहे. तर तुम्हालाही फ्रीज डेकोरेट करायला आवडत असेल किंवा मॅग्नेट्स चिपकवायला आवडत असेल तर ही आयडिया देखील तुम्ही ट्राय करू शकता. पण हे जे मॅग्नेट्स आहे मला वाटतं थोडेसे महागडे आहे. त्यामुळे आम्ही काय केलं की आमची जेव्हा मंथ ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली होती, 12 महिने आम्ही 12 ठिकाणी फिरायला गेलो होतो, तर त्याचा एक कोलाज आम्ही मॅग्नेटच्या थ्रू रेडी करून घेतला आणि नियाचे देखील आम्ही 12 मंथ बर्थडे सेलिब्रेट केले होते, तर त्याचा देखील तुम्ही वरच्या भागाला कोलाज बघू शकता. तर तो लावलेला आहे आणि त्याच्यानंतर एका साईडला तिचे बर्थडेचे फोटोज लावलेले आहे आणि एका साईडला आमच्या ॲनिव्हर्सरीचे मॅग्नेट लावलेले आहे. आणि समोरचा जो फ्रंट एरिया आहे तिथे आम्ही जिथे जिथे मेन लोकेशनला फिरायला गेलो त्याचे देखील आम्ही मॅग्नेट्स लावलेले आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचा फ्रीज डेकोरेट केलेला आहे. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. खरंच तुम्ही बरेच जणांच्या तोंडून ऐकलं असेल की घर कितीही आवरलं तरी त्यात पसारा होतोच. तर आज असंच काहीतरी माझ्या बेडरूमचं झालेलं आहे. बेडरूमच्या प्रत्येक कॉर्नरवर कुठली ना कुठली वस्तू ठेवलेली आहे. अशी जेव्हा माझ्या किचनची किंवा घराची अवस्था होते ना, तेव्हा नेहमी मी लक्षात ठेवते की आता डिक्लटरिंगची गरज आलेली आहे. मीन्स वस्तू ठेवायसाठी जागा होत नाही. तर बघा आता उन्हाळा लागतो आहे, त्यामुळे आता हे हिवाळ्यातले कपडे मला कुठेतरी ऑर्गनाईज करावे लागेल. कारण आमच्याकडे जेवढे उन्हाळ्यातले कपडे लागतात ना, तेवढेच हिवाळ्यातलेही कपडे असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी जर सगळे कपडे ऑर्गनाईज करतो म्हटलं तर जागा होत नाही. आता उन्हाळ्याचे कपडे त्यातच ठेवलेले आहे आणि हिवाळ्याचे कपडे त्यातच ठेवले तर ते कपडे एकमेकात मिक्सही होतात आणि वेळेवर एक कपडेही मिळत नाही. त्यामुळे आज मी डिसाईडच केलं होतं की हे कपडे एका ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावे. वाटेल तर मी सगळी अलमारी एकाच वेळे खाली केली असती, रिकामी केली असती, पण ना त्यामुळे बेडवर पसारा होतो आणि एवढं मोठं काम आपल्याला दिसतं. म्हणून मी काय करते, 1 बाय 1 एक स्वेटरनं मी वेगळी साईडला ठेवती आहे. मीन्स माझे कपडे एका साईडला, नियाचे कपडे एका साईडला आणि नियाच्या पप्पांचे कपडे एका साईडला, जेणेकरून ते ऑर्गनाईज करायला खूप इझी पडेल. तर यातले माझे कपडे मी काय करते की एका अलमारीमधला शेवटचा कप्पा मी ठेवलेला आहे, त्यामध्येच मी सगळे कपडे ऑर्गनाईज करत असते. पण नियाच्या पप्पाचे कपडे आणि नियाच्या कपड्यासाठी मी अशा बॅग्स ठेवलेल्या आहे. तर या ज्या बॅग्स होत्या मी 3-4 वर्षाआधी मिशोवरूनच मागवल्या होत्या आणि तेव्हा मात्र या बॅग खूप जास्त महागड्या होत्या. मीन्स मला वाटते 400ला की 450ला 2 मागवल्या होत्या. पण आता ना सगळ्या गोष्टी खूपच स्वस्त मिळायला सुरुवात झाली आहे. तर आत्ता ₹138 की ₹156 मी 2 बॅग मागवलेल्या आहे. सध्या तरी मला रिसीव झाल्या नाही, पण रिसीव जर झाल्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. बरेचदा असं होतं ना की आपल्याकडे जुने कपडे असतात, मोठमोठे ब्लँकेट्स असतात, स्वेटर्स असतात,
तर आपण हे कपडे ना बरेचदा बेडबॉक्समध्ये टाकून देतो. मग डायरेक्टली ते जर कपडे टाकले तर त्या कपड्यांना एक घाणेरडा वास देखील लागतो. इव्हन आपल्या बेडबॉक्समध्ये किंवा अलमारीमध्ये त्या कपड्यांचा पसारा देखील दिसतो. पण जर का अशा पद्धतीने ऑर्गनाइज केले, की पुढचा हिवाळा असला, की डायरेक्टली ही बॅग आपल्याला फक्त बेडबॉक्समधून किंवा अलमारीमधून काढायची आहे आणि कप्प्यामध्ये हे कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज करायचे आहे. या कपड्यांना वास लागू नये म्हणून यामध्ये मी डांबर गोळ्या देखील टाकून ठेवते आणि या ज्या डांबर गोळ्या असतात ना, त्या डायरेक्टली न टाकता एखाद्या न्यूजपेपरमध्ये रॅप करायच्या आणि त्यानंतर टाकायच्या. त्याचबरोबर निळ्याचे काही सॉक्स आणि जे टोपे असते मीन्स कॅप असतात त्या मी एका प्लॅस्टिकमध्ये ठेवत असते, जेणेकरून त्या मोठ्या कपड्यांमध्ये मिक्स होणार नाही. अशा प्रकारे जर प्रत्येकाचे कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवले ना, तर ते वेळेवर मिळतात. बघा या डांबर गोळ्या आहेत त्या मी न्यूजपेपरमध्ये रॅप करून यात टाकलेल्या आहेत, त्यामुळे यातनं घाणेरडा वास देखील येणार नाही. तुम्ही बरेचदा बघितलं असेल जेव्हा आपण डांबर गोळ्या डायरेक्टली कपड्यांमध्ये टाकतो ना, तर पांढरे डाग देखील कपड्यांना पडतात. त्यामुळे असं न्यूजपेपरमध्ये व्यवस्थित त्याची एक पॉकेट रेडी करा आणि त्यानंतरच कपड्यांमध्ये किंवा कुठे अलमारीमध्ये ठेवायचं असेल, शूजच्या अलमारीमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता. तर बघा ही जी बॅग आहे ना, मी या अलमारीच्या वरच्या कप्प्यामध्ये ठेवणार आहे, जिथे डायरेक्टली हात पोहोचू शकत नाही. त्यामुळे आम्ही रोजचे कपडे ठेवत नाही. जर हे कपडे मी डायरेक्टली ठेवले असते तर त्यावर धुळीही बसली असती आणि मग दिसायलाही ती अलमारी जी आहे ती अनऑर्गनाइज दिसली असती. पण बॅगमध्ये ठेवलेले असल्यामुळे दिसायलाही छान दिसत आहे आणि त्यावर धूळ देखील बसणार नाही. तर बघा किती जास्त कपड्यांचा पसारा या छोट्याशा अलमारीमध्ये झालेला होता आणि आज मी डिसाईडच केलं होतं की 1 बाय 1 सगळ्या बेडरूम मी क्लीन करणार आहे. बघा ही दुसऱ्या बेडरूमची अलमारी आहे आणि या बेडरूममधला जो खालचा कप्पा आहे तो मी विंटर कपड्यांसाठी ठेवलेला आहे मीन्स माझ्या. पण आता विंटरचे कपडे गरजेचे होते म्हणून ते वरच्या कप्प्यात मी ट्रान्सफर केले होते आणि जे उन्हाळ्याचे कपडे होते ते खालच्या कपड्यात मी ट्रान्सफर केले होते. पण आता काय केलं की जे उन्हाळ्याचे कपडे आहे त्यासाठी मी असे ऑर्गनायझर बनवलेले आहे आणि काही ऑर्गनायझर मी विकतही घेतलेले आहे. तर हे जे DIY ऑर्गनायझर होते ते तुमच्यासोबत मी शेअर केले होते आणि गेल्या 2 वर्षापासून मी यूज करते आहे. जुन्या टी-शर्टपासून काही मी वॉलपेपरपासून देखील बनवले आहे. जर तुम्ही खरंच ऑर्गनायझर विकत घेऊ शकत नसाल तर असे ऑर्गनायझर बनवा. बघा दिसायला अलमारी किती छान दिसते आणि तुम्ही पहिली अलमारी बघितली त्यामध्ये विदाऊट ऑर्गनायझर सगळे कपडे ऑर्गनाइज करून ठेवले होते. त्यामुळे त्या कपड्यांचा अलमारीमध्ये पसारा देखील होतो आणि एकही कपडे वेळेवर मिळत नाही. जर तुम्ही खरंच अफोर्ड करू शकत असाल तर मार्केटमधून छानसे ऑर्गनायझर घ्या व त्यानंतर आपल्या अलमाऱ्या ऑर्गनाइज करून बघा. प्रत्येक कपडा वेळेवरही मिळेल आणि दिसायलाही छान दिसेल. पण काय होतं की आपण जे मिडल क्लास लोकं असतो ना, ते प्रत्येक गोष्ट एकाच वेळी घेऊ शकत नाही. त्यामुळे ना महिन्याला ₹1000 किंवा ₹500 बजेट एक वेगळा ठेवायचा आणि त्यामधून 1 बाय 1 या वस्तू खरेदी करायच्या. आता माझ्याकडे देखील भरपूरशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. वेगवेगळ्या वस्तू दर महिन्याला मागवत असते. तर त्यासाठी ना ₹1000 बजेट मी बाहेर ठेवते आणि मग त्यातून घराला जे खूप जास्त आवश्यक वस्तू आहे त्या मागवत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. तुम्हाला देखील घर डेकोरेशनची किंवा घराला ऑर्गनाइज करण्याची आवड असेल पण तुम्ही या वस्तू विकत घेऊ शकत नसाल तर हा फंडा नक्कीच वापरून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू घेण्यास मदत होईल. तर बघा आपल्या प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर ऑर्गनाइज असावं, घरात पसारा होऊ नये. घर म्हटल्यावर पसारा होणारच, फक्त तुम्हाला ना एक रूटीन फॉलो करावं लागेल की घरातला थोडा थोडा पसारा जागच्या जागी नेऊन ठेवायचा. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की प्रत्येक वस्तूची एक जागा डिसाईड करा आणि ज्या बिनकामाच्या वस्तू आहे त्या लगेच फेकून द्या. तर माझ्या बेडरूममध्ये देखील खरंच खूप पसारा झाला होता आणि ही जी बघा बॅग कितीतरी दिवसापासून म्हणजे नियाला तर 7-8 दिवस झाले सुट्ट्या लागलेल्या आहेत तेव्हापासून त्याच चेअरवर ठेवलेली आहे आणि मला ती रोज दिसते आणि मी विचार करते की याला मी आता ऑर्गनाइज करेल. तर आज मी डिसाईडच केलं होतं की रूम साफ करायची, त्याचबरोबर हिची बॅग देखील वॉश करायला टाकायची. कारण आता लवकरच UKG स्टार्ट होणार आहे मीन्स 2 तारखेपासून आणि हे जे जुने बुक्स वगैरे आहे ते कुठेतरी ठेवावे लागेल जेणेकरून त्यांचा पसारा होणार नाही. आता रिसेंटलीच लहान मुलांच्या एक्झाम झाल्या त्यामुळे जिकडे तिकडे बुक्सचाही पसारा होता. तर बेडरूममध्ये देखील बेडसाईड टेबलवर काही बुक्स ठेवलेल्या होत्या आणि त्याचबरोबर हिच्या या बॅग्समधल्या बुक्स मी विचार केला की एका डब्यात ऑर्गनाइज करावं. तर मला ना जागाच मिळत नव्हती. आता या ड्रेसिंग टेबलच्या खालच्या कॉर्नरमध्ये मी कशी तरी जागा केलेली आहे आणि तिथेच या सगळ्या बुक्स मी ऑर्गनाइज करणार आहे. बघा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हाही तुम्ही घराची क्लिनिंग करता कुठल्या ना कुठल्या अनयूज वस्तू फेकायसाठी मिळतातच आणि माझ्या बाबतीत देखील असंच होतं. मला वाटतं की घरात पसारा नाही आहे पण एखादी मी ड्रावर क्लीन करायला गेला किंवा बेडरूम क्लीन करायला गेली तर त्यात बिनकामाच्या वस्तू मला मिळतात आणि मी त्या लगेच बाहेर काढत असते. या पद्धतीने तुम्ही एकदा तुमचं घर क्लीन करून बघा. घरात बिनकामाच्या वस्तूचा पसारा देखील होणार नाही. इवन घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहण्यास
मदत होईल. बरेचदा घरातल्या वस्तू इकडे तिकडे होतात, पण त्याची एक जागा डिसाईड राहिली की फक्त आपल्याला त्या वस्तू त्या जागच्या जागेवर नेऊन ठेवावे लागतात. जसं माझ्या घरात आता मला जास्त पसारा निघाला नाही, फक्त या वस्तू इकडे तिकडे ठेवलेल्या असतात, कारण आपण त्या वस्तू जागच्या जागी ठेवायला कंटाळा करतो. ही जर आपण आपली एक सवय सुधारली ना, खरंच घरात पसारा होत नाही. नेहमी मी नोटीस केलं, हे काम करायला आपण कंटाळा करतो, पण जेव्हा आपलं घर क्लीन अँड ऑर्गनाइज असतं, घरात पसारा नसतो, तेव्हा आपलं मन देखील अगदी प्रसन्न असतं. रूममधला जेवढा काही पसारा होता तो आता मी व्यवस्थित सेट केलेला होता. बिनकामाच्या वस्तू सगळ्या फेकून दिल्या आणि तुम्हाला आता रूम दाखवते. बघा किती मोकळी मोकळी दिसत आहे ना. नाहीतर रूममध्ये एंटर केल्या केल्या प्रत्येक कॉर्नरवर पसारा दिसायचा आणि डोक्यात विचार फक्त चालू असायचे की हा पसारा मी कधी उचलू. तर मैत्रिणींनो, मग तुमच्या घरात देखील पसारा झाला असेल तर एकदा या पद्धतीने नक्की क्लीन करून बघा. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.